जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जसे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे त्याचप्रमाणे किडनीचे आजार किंवा किडनीचे विविध विकार हे सुद्धा जनरल पॉप्युलेशन किंवा सामान्य लोकांमध्ये अतिशय वेगाने वाढत आहे. सगळ्यात प्रमुख कारणं आहेत की आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती, आपलं दैनंदिन जीवन आणि आपली जीवनशैली, उच्च रक्तदाब आणि मधुमेह म्हणजेच हायपरटेन्शन आणि डायबिटीज यांचे एक वाढलेले प्रमाण. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक श्रम आहेत त्याचा अभाव, म्हणजे फिजिकली फिटनेस नाही, एक्स्ट्राचे वजन जे आहे म्हणजे ओव्हरवेट आपण त्याला ओबेसिटी म्हणतो, त्यामुळे सुद्धा किडनीवर लोड पडतो. जंक फूड खाणे, कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थ आहे, कोल्ड ड्रिंक्स, या सगळ्या गोष्टींमुळे जे व्यसनं वेगवेगळ्या प्रकारची समाजामध्ये बऱ्याच लोकांकडून अवलंबली जातात. उदाहरणार्थ स्मोकिंग, तंबाखू, मद्यपान, दारू या गोष्टींमुळे सुद्धा हार्ट, हृदयावर परिणाम होतो. तसंच किडनी, लिव्हर या सगळ्या गोष्टींवर सुद्धा परिणाम होतो. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की दैनंदिन जीवनामध्ये वेदनाशामक किंवा पेन किलर गोळ्यांचा सर्रास वापर करणे आणि तेही डॉक्टरांच्या सल्ल्याविना. जिंदगीच्या आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण पाणी अतिशय कमी प्रमाणात पितो आणि हे सुद्धा एक किडनीचा आजार बनण्याचं कारण आहे. कारण की यामुळे चान्सेस वाढतात की तुम्हाला लगेच इन्फेक्शन, त्याला आपण UTI म्हणतो, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, आणि मूतखडा म्हणजे किडनी स्टोन्स याचे पण प्रमाण यामुळे वाढतं.